सिरोंचा माल येथील शासकीय जमिनीवर प्रस्तावित असलेल्या सोलर प्रकल्पाला दलित समाजाचा तीव्र विरोध आहे. गेल्या 60 वर्षांपासून या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या 50हून अधिक कुटुंबांना या प्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागणार असल्याने दलित समाज संघर्ष समितीनं तात्काळ काम थांबविण्याची मागणी केली आहे. जर हे काम थांबविले नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही समितीनं दिलाय. सिरोंचा माल येथील सर्वे क्रमांक 71-2 या जमिनीवर शासनातर्फे सोलर प्लॉट उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. मात्र या जागेवर गेली 60 वर्षांपेक्षाही जास्त 50 पेक्षा जास्त दलित कुटुंबे वास्तव्यास आहेत. यातील काही नागरिक या जमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ही कुटुंबे अत्यंत गरीब असून त्यांच्याकडे या जागेव्यतिरिक्त राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नाही. त्यामुळे जर येथे सोलर प्लॉट उभारला तर अनेक कुटुंबे बेघर होतील आणि त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल. महसूल विभागाची ही जमीन अनेक वर्षांपासून या कुटुंबाच्या अतिक्रमणाखाली आहे. विशेष म्हणजे महसूल विभागानं या अतिक्रमणाबद्दल दंड आकारला असून त्याची नोंदही केलेली आहे आणि दंडाची रक्कमही वसूल केली आहे. असं असतानाही प्रशासनानं कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानक या जमिनीवरील सोलर प्लांट उभारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहावं लागेल आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त होत आहे. तहसीलमध्ये सिरोंचा माल सुरापल्ली इथे सोलार प्लांट उभा करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याचा इथल्या सुरापल्लीतील नागरिकांना समजलेला आहे. तर त्यांनी सर्व गावकरी मिळून एससी समाज संघर्ष समितीच्या आमच्या शिष्टमंडळाकडे आज आले आणि याच्या अगोदर यांनी हा प्लांट तिथं बंद व्हावी म्हणून 8 ऑगस्टला तहसीलदार साहेब सिरोंचा यांना निवेदन पण दिले होते, पण आजपर्यंत त्याचा तोडगा काही निघाला नाही. तर आज एससी समाज संघर्ष समिती व सुरापल्ली सिरोंचा माल येथील नागरिकांना घेऊन माननीय कलेक्टर साहेब यांना हा प्लांट तिथून रद्द करून दुसरीकडे उभारण्यात यावा म्हणून आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेली आहे. तर सदर प्रकरण हा गंभीर असून इथं शेतकरी लोकांचे जवळपास 40 एकर शेती आहे आणि त्याच्यात दरवर्षी धानाचं उत्पन्न काढतात आणि त्या धानाच्या उत्पन्नावर हे आधारित आहे. तरी आज कलेक्टर साहेबांना जो निवेदन आपण दिलेला आहो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहो की 50-60 वर्षापासून हे नागरिक सरकारी जमीन म्हणजे रेव्हन्यूचा जो आहे महसूल विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. त्यांच्याकडे दंडाचे पावती आहेत, अतिक्रमण पंजी आहे, सगळ्या पुरावे असूनसुद्धा यांना कोणत्याच प्रकारचे नोटीस न देता किंवा यांना पूर्वसूचना न देता या लोकांना त्या जागेवर हटवण्याचा प्रयत्न इथल्या प्रस्थापित सरकारने करत आहे. तर याच्या विरोधात एससी समाज संघर्ष समिती तालुक्या सिरोंचाच्या वतीने हा जर कलेक्टर साहेबांनी आपलं निवेदन विचारविनिमय करून तिथून प्लांट जर हटवत नसेल तर एससी समाज संघर्ष समिती आणि संपूर्ण गावकऱ्यांना आणि एससी समाजाच्या लोकांना घेऊन तहसील ऑफिस सिरोंचाच्या समोर आमरण उपोषण करण्याचा ठरवण्यात आलेली आहे. तसे सिरोंचा तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना पत्राद्वारे आज आपण एक निवेदन देण्यात येत आहे. तर सदर प्रकार हा तातडीने लवकरात लवकर हा निकाली काढण्यात यावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली.